बोलतात का विचारला सरांना आवाज सर सर आता इकडे का तर झालं का नाही झालं हो आता चांगला आवाज येतो नाहीतर मध्ये चिक 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 वाजत होतं सगळं. ठीक आहे चला आता हो आता बघा इथं काय झालं तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिले पहिला क्वेश्चन म्हणतोय इज 50 डिव्हिजिबल बाय 2 yes or no सेकंड yes is 50 divisible by 3 yes or no and तीसरा क्वेश्चन is 50 divisible by 5 yes or no so what are your answers quickly sir 2 is not divisible by 50 म्हणजे आन्सर नो आहे हा 3 is divisible by 50 is also not divisible by 50 आणि 5 5 is divisible by 50 yes तर हे आन्सर रॉंग आहे हे बरोबर आहे हे बरोबर काम लेट्स तर आता मी कसं ठरवणार समजा आता माझ्याकडे 5 2 5 2 हा 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही सर लास्ट बघायचं ना फक्त 2 का 5 बघा आता आपण बघूया डिव्हिजिबिलिटी काय असते ते बघूया ठीक आहे बघा काय असते डिव्हिजिबिलिटी हे तुम्हाला कळालं असेल सर दिसत नाही त्या बाजूला हा दिसत नाही त्या बाजूला माहिती ठीक आहे आता दिसतंय का हो मग माहिती दोन मिनिट काहीतरी गडबड असते तुम्हाला ठीक आहे बघा डिव्हिजिबिलिटी बाय 2 2 ने आपल्याला काय करायचं आहे कोणताही नंबर 2 ने डिवाइड होतो की नाही हे मला कसं कळणार ते आपण बघूया ठीक आहे मग आता बघा 2 ने डिव्हिजिबिलिटी साठी करायचं काय तर 2 ने डिव्हिजिबिलिटीचा रूल काय म्हणतो मला तो म्हणतो की जर युनिट प्लेस जर 2 4 6 8 0 आला 2 4 6 8 आणि 0 जर आला तर त्याचं डिव्हिजन 2 ने कंप्लीटली होतं समजलं हो समजलं बघा आता युनिट प्लेस म्हणजे काय असतं युनिट प्लेस म्हणजे समजा 2 4 6 8 नंबर दिला तर त्याचं लास्ट डिजिट म्हणजे कोण असतो तुमचा युनिट प्लेस युनिट आता सिंपल लक्षात कसं ठेवायचं आहे तुम्ही बघा सिंपल लक्षात ठेवायचं आहे की 2 4 6 8 म्हणजे 2 चा टेबल ठीक आहे आणि फक्त 0 h आहे ना हे जर असेल तर त्याचा डिव्हिजन कितीने जातो 2 ने समजलं कळालं का नाही जर फालतोय बघा हो. बघा आता मला सांगा इथं मी लिहितो नंबर्स लिहितो चेक whether number are divisible काय लिहायचं नाही सांगतो बघा इकडं बघा आता ए म्हणूया बी म्हणूया सी डी ठीक आहे बघा
7121 215 35 7912. सर हे शिकवलेलं आहे, कळलं आता. काय नाही सांगायचं परत. हा. मला नाही कळालं ते, मला माहिती. प्रॅक्टिस घ्यायची राहिली माहिती, त्यामुळे बोलणार मला माहिती. सांगा पटपट, म्हणजे तुम्हाला मी फॅक्टर शिकवतो. सर फर्स्ट नंबरचं डिव्हिजिबल नाही. नाही. सेकंड नंबरचं आहे. 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 थर्ड नंबरचं नाही. नाही. आहे. ओके. नाही. हा. आहे. आहे. पावला आणि पोचल्या. ठीक आहे. हो. आणि दोनची डिव्हिजन केले आपण. हा. हो. ठीक आहे. नेक्स्ट काय मला 2 ची डिव्हिजिबिलिटीचं लक्षात राहील. हो. काय काय सांगा. 2 4 6 8 आणि 0. करेक्ट. 2 4 6 8 आणि 0 म्हणजे 2 चा टेबल आणि 0 जर असेल तर त्या नंबरचा 2 ने डिव्हिजन होतं. होतं का? हो. नेक्स्ट 3 ची डिव्हिजिबिलिटी सांगा. 3 6 9 3 6 9 12. सर 12 नाही येणार. चापट येणार सर समोर आता तर एक चापट आली असेल तुमच्याकडे. निसर्ग 3 ची डिव्हिजिबिलिटीचा सिंपल रूल असतो. 3 ची डिव्हिजिबिलिटी मध्ये आपण सम ऑफ डिजिट्स काढतो. काय काढतो? थ्रीच्या म्यूट आहे, तुम्ही म्यूट. कट होत्या मध्येच मीटिंग. तुम्ही करताय का बसा ऐका. सो 3 ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते? 3 ची डिव्हिजिबिलिटी सिंपल असते. 3 च्या डिव्हिजिबिलिटी साठी सगळ्या नंबरची ऍडिशन करायची. काय करायची? ऍड ऑल नंबर्स. सगळे नंबर्स ऍड करून टाका. ऍड केल्यानंतर सिंपली काय करायचं आहे? तर जो नंबर येणार सम, तो नंबर 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. नंबर किती डिव्हिजिबल पाहिजे? 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. 3 ने जर तो डिव्हिजिबल झाला तर तो 3 ने डिव्हिजिबल असतो. तो नंबर हा. काय बघा, समजा तुम्हाला म्हणतोय मी सम ऑफ डिजिट्स शुड बी डिव्हिजिबल बाय 3. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन. If I am giving you the question, A 4 1 3 2. सर त्या बाजूचं दिसत नाही. नाही दिसलं. माहितीच नाही. हा 3 ने डिव्हिजिबल आहे का? सर नाही डिव्हिजिबल पहिला. का? सर 3 + 2 5 3 च्या टेबल मध्ये नाही. नाही. सगळ्या डिजिटची ऍडिशन करायची. सगळ्या? मग 4 + 1 + 3 + 2 is gives you what? 10. But 10 divisible by नाही. no. So सर मी this बरोबरच सांगितलंय. huh? मी बरोबरच सांगितलेलं.
चुकीचं सांगितलंय. ठीक आहे, सो दिस इज नॉट डिव्हिजिबल. ठीक आहे, नेक्स्ट. सर डिव्हिजिबल आहे. हा, सर त्याची ऍडिशन 15 त्या. मग हे डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट, थर्ड वन. डिव्हिजिबल आहे. त्याची ऍडिशन 9 12 डिव्हिजिबल आहे. 5. सर डिव्हिजिबल आहे. सर नाही डिव्हिजिबल. भावना पोचला? पोचला, लिहून घे. लिहा. काय काम करता लिहून घेत सर झालं. हो. नेक्स्ट. याच्यानंतर नेक्स्ट येतं डिव्हिजिबिलिटी बाय 5. ते येते मला हो. 5 ची डिव्हिजिबिलिटी सांगा पटकन. 5 10 15. तुम्ही लक्ष लय आसपास लय चांगलं. ठीक आहे, बघा. सर रूल काय असतो? डिव्हिजिबिलिटी बाय 5 चा रूल असतो. द युनिट प्लेस should have 0 युनिट प्लेस 0 आणि 5 असेल तर त्याचा डिव्हिजन 5 जातो है ना. उदाहरणार्थ बघा, फर्स्ट ए 702 बी 305 712 डी 1250 5000 F 721 616 plus. ठीक आहे, so tell me.
सर पहिलं डिव्हिजिबल नाही, दुसरं डिव्हिजिबल आहे, तिसरं डिव्हिजिबल नाही, चौथं डिव्हिजिबल आहे, पाचवं डिव्हिजिबल आहे, सहावं नाही डिव्हिजिबल, सातवं पण नाही डिव्हिजिबल आणि आठवं डिव्हिजिबल आहे. सर लिहू? लिहायलाच पाहिजे. त्याचं झालं का ते काम? का? सर झालं. हो. Now we will move to factorization. ठीक आहे, तर फॅक्टर कसे काढायचे? मला पटकन सांगा, टूची डिव्हिजिबिलिटी कितीचे? टूची. 2, 4, 6, 8 आणि 0. थ्रीची डिव्हिजिबिलिटी सगळ्या नंबर्सची ऍडिशन आल्यावर it should be 3. 3 लिहिलं ना मागे. 3, ठीक आहे, 5 ची डिव्हिजिबिलिटी 0 आणि 5. 0. कुठं? नाकावर माझी कुठे? लास्ट युनिट्स प्लेस. Next. Now, here okay, this is divisibility by 2. Divisible by 2 and divisible by ठीक है. So I am going to write numbers. You have to check whether these numbers are divisible by these things. है ना? Those who are divisible, you have to tick it. Otherwise, you can cross it. है ना? Example I will show you. 1290. ठीक है. So 1290. It is divisible by 2. 2 and 5. Yes. है ना? 3 ने होता है कब हो गया? 9 plus 2. 11. 11 plus 1. 12. So 12 येते का तुमच्या? हो. Yes, so it is divisible and 5 is divisible. समजलं? Direct 9 म्हणायचं नाही. हो. मग लगेच नाही म्हणत. 2200 सर लिहू? लिहायचंच आहे. एक मिनिट. 3192 560 2152 1100 6000. Do it. Let me know. Yes. नवीन मध्ये सकाळी आपल्याला किती किलोमीटर असेल?
तिकडं पाऊस पण पडला नाही. नवीन होतो. तिथं एक उभारलेला आहे. सर झालं. सर Wait for 2 minutes. सर झालं. सर सर झालं. थांबा 2 मिनिट. बरं झालं आला. नाही ते होते कसं माहिती आहे का ते बाकीच्या मुलांसाठी राहिला बोललं का नाही ते दुसरं तासाला येत नाही असा विषय होतो. नाही मी नाही बोलत त्याला. हा, कसं होतं यार, कोणाचे ते कसं आहे, ते पण- नाही मी कधीच कोणाला काय म्हणत नाही. तुझ्या पप्पाने केलं, काय- नाही तसं आता विषय निघाला नाही. नाही. ते करत होते तर पुन्हा ते घरात येऊन मग लयच हे करते. नाही, तसं नाही करत. मी काय सांगतो तुम्हाला सांगतो काय झालं. आणि मी त्यांच्याकडे फक्त सांगितले त्याला मी असं कधी काय झालं म्हणून. त्याने पण नाही सांगितलं तसं म्हणे. आपण त्याच्यामध्ये आपण- सांगतो. आता जर- Tell me what is the answer of second question. Divisible by 2 and 5. Not by 3. Sir, divisible by 2 and 5. And 3. Divisible by 5. Third one. Only Divisible by by 5. Yes. and 2 and 9 divisible. 2 ने divisible Sir, आहे. नाही. 3 ने 3 ने पण नाही. okay ठीक आहे. Then this one. Fourth number. हा Divisible by 2. 2 3 Yes. No. 3 पण 3 ने नाही आहे. नाही. आहे की ऍडिशन करा. 3 plus 1 plus 9 plus 2. 3 plus 1 4. 4 plus Sir, 2 6. आहे. Good. 6th one, 5th one. Sir, divisible by 5 and 3. 2 ने नाही आहे का? नाही. लास्ट मध्ये किती आहे? 0. मग 0 to 3 मध्ये पूर्ण जातं का? हो. जातं. नाही. 3 ने फक्त 2 पासून पुढे श्रेया 2 ची डिव्हिजिबिलिटी बघा जरा. सर 2 ची डिव्हिजिबिलिटी लिहिली नाही. लिहा हेडरमध्ये लिहा. युनिट प्लेस मध्ये 0 2 4 6 8 पाहिजे. राईट इट डाऊन. divisible by 2
त्याच्या खाल्ल्या रूल आणि त्याच्या खाल्ल्या युनिट प्लेस आणि त्यामध्ये लिहा 0 2 4 6 8 एवढं शिकवलेलं वस्तू विसरत नाही तुम्हाला सगळं घेऊन घ्यायला पाहिजे की नाही तेच कळलं मुख्य सर हा आता मला सांगा 560 तुमचं डिव्हिजिबल आहे का कोणतं 560 सिच्युएशन 2 न आहे 3 न आहे आणि 5 न पण आहे 3 आहे हो सगळ्यांची ऍडिशन करा सर काय बोलला सर्वांची ऍडिशन करा 5 + 6 + 0 11 11 आहे तुझ्या टेबल नाही मग काही करता येण्यासारखं समजून घ्या निवांत करा काय गडबड आहे तुम्हाला 6th क्वेश्चन बरं झालं की तुम्ही नाहीतर घेणार नव्हतं 6th क्वेश्चन क्विकली सर डिव्हिजिबल बाय 2 ओनली क्वेश्चन नंबर 7 सर डिव्हिजिबल बाय 2 and 5 क्वेश्चन नंबर 8 divisible by 2 3 and 5 2 3 and 5 yes निघाले हो yes चल बरोबर ठीक आहे चुकवायचं नाही याला वागायला भुक्या पडतील नाही तर ठीक आहे बघा पटकन नाव तुम्ही मूव टू फॅक्टरायझेशन फॅक्टर के बेसिक तुम्हाला समजणार ठीक आहे सर म्हणजे माझं बरोबर आलंय पण लय उशीर लागतोय करायला म्हणजे लवकर कळत नाही कोणता टेबल घ्यायचा ते अरे लागून दे ना मग निवांतच करायचं बघा सुरुवातीलाच कुठे ना तुम्हाला 100 किलोमीटर एका दिवशी पळता येतं हळूहळू सुरुवात करायची सो डेली थोडं करायचं आहे ना तुम्हाला काय वाटतं माहितीये का की मी लगेच मॅथ्सचं बुक पढून लगेच मी तुम्हाला शिकवलं की झापासच सगळे सम सॉल्व्ह होतील नाही बेसिक्स आपल्याला येत नाही बेसिक्स पहिलं शिकलं पाहिजे तर पुढे जाऊन तुम्ही करू शकता कळलं का तर फोकस करायचं बेसिक्सवर आता कमी मार्क्स पडले तर चालतील फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट युनिट टेस्टला कमी पडतील पण सेमिस्टर पर्यंत खूप चांगलं तुमची प्रगती होईल सायन्स पण तसंच असते पाठांतर काय पहिल्या दिवशीपासून होत नाही पहिले कन्सेप्ट समजायचे नंतर मग इंग्लिश रायटिंग सुधारायचं आणि मग ऑटोमॅटिकली सायन्स चांगलं होतं इंग्लिशचं पण रिडिंग भरपूर पाहिजे विदाउट रिडिंग तुम्हाला लिहिताच येणार नाही सेंटेन्स कसे लिहायचे हे कळले नाही तर तुम्ही काय करणार आहे कळलं का त्याच्यामुळे भरपूर सारे छोट्या वस्तूवर लक्ष द्यायचं हे ना हे फक्त डायरेक्ट पुस्तकातून मार्क्स मला मिळतील असं करत बसायचं यायला स्लो जायचं जास्त गडबड नाही करायची लक्षात ठेवायचं नाही मला तसं येत नाही फक्तच नाही जरा जास्त विचार करून मग सोडवायला लागतं उशीर लागतं विचार करण्यासाठी प्रॅक्टिस भरपूर करायची असते प्रॅक्टिस केल्यानंतर काय होतं माहितीये का इझिली सॉल्व्ह करता येत ठीक आहे Now we will go to factorization. ठीक आहे लई दिवस झाले Yes. नाही दिसतंय नक्की हो ठीक आहे फॅक्टरायझेशन मध्ये आपण काय करतो माहिती का प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे प्राईम नंबर्सचा आपण इथं वापर करतो आणि फॅक्टरायझेशन करतो तर प्राईम नंबर काय असतात प्राईम नंबर्स आर 2 3 5 7 डाटा ठीक आहे त्यातल्या त्यात आपण मोस्टली सगळ्यात जास्त वापर करतो 2 3 आणि 5 कशाचा वापर करतो आपण 2 3 आणि 5 सगळ्यात जास्त वापर करतो ठीक आहे मग आता बघा सिंपल समजा तुम्हाला आता देतो मी 50 तर 50 कुठल्या टेबल मध्ये जातं 2 ने जाईल का नाही तर आता जात जात विचार करायचा पाहिजे
पण शांत डोक्याने करायचं नाही, फक्त तिथे मी मारेल मी तुम्हाला काय कळलं का? बघा ह्याचा 2 ने डिव्हिजिबल आहे का? तुम्ही 5 पण घेऊ शकता, 2 3 5 घेऊ शकता, तुमची इच्छा. पण मला असं वाटतं तुम्ही 2 घ्यावं. 2 घेऊन करून बघूया पहिले. ठीक आहे. सो आय सर विल राईट 2. आन्सर कशा बरोबर येणार सगळे? आन्सर कधी येतं दोन्ही मेथडने दाखवतो तुम्हाला. थांबा की जरा. बघा 2 च्या टेबलमध्ये 5 येतं का? नाही. काय दिलं? 2 to the 4. येस. सो 2 2 जा आणि 4 साईडला लिहू. कंप्लीट भाग जात नाही, है ना? सो 5 minus 4. 1. Very good. Now 10. 2 5 जा. 10. ठीक आहे. 20. Now which table? 2. लास्टला किती आहे? 5. आहे का तुझ्या टेबलमध्ये? नाही. नाही. मग 3 चा बघ. 3 च्या टेबलमध्ये जाईल का 3. मुलांच्या बघा. नाही. 5 चा सर घेऊ 5 शकतो. चाच घ्या. 5 हो. चा घ्यायचा. 5 5 जा. 5 जा 25. And then 5 कोणत्या टेबलमध्ये? 5 1 जा 5. Any doubt? नो. समजलं का? असलं काहीतरी फालतू आहे बघा हे. काय तुम्ही याला घाबरताय? सिमिलरली आता तुमच्या याने जाऊ. तुम्ही काय म्हणता? म्हणजे 50 चे फॅक्टर काय लिहूया? 50 इज इक्वल टू बोला 2. 5 into 5. ठीक आहे. काय आलं? 2 into 5 into 5. समजलं का? 50 समजलं? तसं तुम्ही आता पाडून बघा. 50 ला 5 ने टाकलं. 5 कितीचा? 5 1 जा 5. 5 वजा 5 आणि 0 चा 5 0 चा 0. ठीक आहे. then 10 10 कुठला आहे? 5 2 जा 10. करेक्ट. 5 2 जा 10 and then 2 कुठला आहे? 2 1 जा 2 1. फक्त उलटे फॅक्टर आले त्याला काय फरक पडतो? इथे पण बघा 2 into 5 into 5 आले. इथे पण बघा 2 into 5 into 5 आले. दोघांचा अर्थ सेम आहे. हा मग असं इथं चुकत तिथं तिथं चुकत मला वाटतं तुझं काय माहितीये का एक हा. टेबल म्हणजे समजा सगळ्यांनी 2 चा टेबल घेतला आणि मी 5 चा टेबल घेतला तर ते आन्सर बरोबर येईल का? असं मला हे होतं. दुसरे यार तोंडानं विचारायचं डाऊट्स म्हणजे आम्हाला पण कळतं टीचर्सना की तुम्हाला काय येत नाही किंवा तुम्ही काय विचार करताय. तुम्ही जर मनातल्या मनात ठेवलं तर आम्हाला काय ठिकाण करणार आहे? है ना? त्याला तुम्ही क्रमानं 5 कसं देऊ शकता? 5 into 2 into 5 लिहा किंवा 2 into 5 into 5 लिहा किंवा 5 into 5 into 2 लिहा. सगळ्याचा अर्थ एकच आहे ना. सगळे फॉर्माचे फॅक्टर आहेत. कळलं बसलं? नेक्स्ट फॅक्टर बघा. बघा.
सर झालं. किती आन्सर आहे? सर 2533 पहिल्याचं. पहिल्याचं काय 2 2533 3 3 आणि अजून एक 3. हा. बरोबर आणि 45 45 चं 5 3 आणि 2. 5 3 आणि 2. है 5 3 आणि 2. 45 सर पुन्हा एकदा करा करा पुन्हा एकदा. सर तेच येते आन्सर. टेबल कोणता गेला? हा बरोबर आहे. 5 9 जा 45. आपण 9 कुठे टेबल मध्ये 3 3 3 2 शपथ. थांबा सर 2 मिनिट. हा काय आला आन्सर माहितीये का 533. 2 वेळा काढून पण बाई चुकते अवघड आहे. सर काय झालं 3 2 जा 9 लिहिलेलं. 3 2 जा 9 लिहिलेलं. दगड मारा पाहिजे दगड. नेक्स्ट सर आत्ता सॉल्व करायचंय. आता सर काय होमवर्क दिलंय तुम्ही बरोबर का? सर थांबा करते सॉल्व आणि आन्सर सांगते. सांगितलंच पाहिजे. सर 98 ला 2 चा टेबल घ्या. तुम्ही घ्या मला नका झालं तर तुम्ही करायचं.
सर झालं. पहिल्याचा आन्सर 277. 277. हो. बघू मी सॉल्व करतो बघा चेक करा तुमचं बरोबर आहे. सर रेंज नाही. थर्टी टू 16 8 4 2 आणि 1. हो आलंय दोन्ही पण बरोबर. हो आलंय ते पण बरोबर. फॅक्टरायझेशन जमेल का? तर फॅक्टरायझेशन नाही आलं काय वेगळं? सर मग आलं की बरोबर. झालं की मग आता जे आपण फॅक्टर पाडतो ते जमेल का? हो की नाही? जमतील का? ह्यो कसला कॉन्फिडन्स आहे? काय नाही ना? अयो बघा सर काय आलंय? सर दिलेला हा होमवर्क परवा दिवशी. करायचंय परवा दिवशी ते सर दिसत नाही. सगळं शिकवलं होतं ते तुम्ही केलं. ठीक आहे. 420, 196, 625, 101. And this is your home. जमेल का? बघूया. काय सॉल्व करायचं कर आणि मग मला सांगायचं. ठीक आहे. बाय बाय. काय असेल तर उद्या विचारा.